नमस्कार. परवा मी जो व्हिडिओ टाकला होता गट हेल्थच्या बाबतीमध्ये, तेव्हा मी एक्सप्लेन केलेलं होतं की गट हेल्थ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ओव्हरऑल हेल्थ ऑफ द बॉडी. कारण तुमचे गट हेल्थ जर का चांगली नसेल तर तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम्स होऊ शकतात, हेल्थ इश्यूज बरेचसे होऊ शकतात, इन्क्लुडिंग मेंटल हेल्थ ऑल्सो, बिकॉज गट हेल्थचा डायरेक्टली मेंटल हेल्थशी सुद्धा संबंध आहे. आणि त्या दिवशी मी एक्सप्लेन केलं होतं हे सगळं, आणि तेव्हा सांगितलं होतं की मी तुम्हाला 2 एक्सरसाइजेस दाखवणार आहे. त्यातला पहिला एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवलेला आहे ऑलरेडी, आणि तो एक्सरसाइज कसा करायचा तेही दाखवलंय मी. श्वास घ्यायचा, श्वास पूर्णपणे भरायचा बेलीमध्ये, बेली ब्रिदिंग करायचं. डायफ्रॅमची फ्लेक्झिबिलिटी किती इम्पॉर्टंट आहे तेव्हा मी सगळं एक्सप्लेन केलेलं होतं. परत एकदा मी तो करून दाखवणार आहे. आणि सेकंड एक्सरसाइज त्याचा जो आहे तो सेकंड एक्सरसाइज आहे तो ब्रीथ ऑफ फायर त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे श्वास बाहेर काढून, म्हणजे कम्प्लिटली निर्वात म्हणता येईल त्याला, एक्झेल केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे बेलीज आहे ते बेली आत बाहेर करायचंय. ते तुमच्या कपॅसिटी प्रमाणे तुम्हाला किती फास्ट करायचं आहे, रॅपिडली, हे हळूहळू तुम्हाला जमेल ते, आणि मी तुम्हाला दाखवणार आहे ते. आणि सेकंडली त्या एक्सरसाइजनी तुमची गट हेल्थ तर डेफिनेटली चांगलीच राहतेच. 100% तुमची गट हेल्थ चांगली राहायला मदत होते. आतडं पूर्णपणे साफ होतं, अजिबात कुठली पोटाची तक्रार राहणार नाही. प्लस तुम्हाला तुमचे जे पेल्विक मसल्स जे असतात ते पेल्विक मसल्स सुद्धा स्ट्रेंथन व्हायला मदत होते. खूप त्यांनी फायदा होतो. प्रोस्टेटचा प्रॉब्लेम कोणाला नसेल तर कधीही होणार नाही, आणि ज्यांना प्रॉब्लेम जाणवत आहे त्यांचा तो प्रॉब्लेम बरा व्हायला मदत होईल. किंवा तुम्हाला ऑलरेडी प्रॉब्लेम असेल आणि तुम्ही जर का मेडिसिन घेत असाल तर त्यातनं बाहेर पडायला तुम्हाला खूप मदत होईल त्याच्यामुळे. इन्क्लुडिंग तुमचं जर का तुमचं युरिन ब्लॅडर जे आहे, युरिनरी ट्रॅकचे काही प्रॉब्लेम असतील तुम्हाला, UTI ज्याला म्हणतात, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, तेही बरं व्हायला मदत होते. तर मी फर्स्ट एक्सरसाइज आणि मेन गोष्ट सांगतो की पहिला एक्सरसाइज मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेला होता, त्यामुळे आता मी तुम्हाला फक्त एकदाच तो दाखवणार आहे, डायफ्रॅमिक ब्रीदिंग, आणि सेकंड मी दाखवणार आहे. तो आता पहिला एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवतो जो मी त्या दिवशी ऑलरेडी दाखवलेला आहे. आणि ही मी आता दुसरा दाखवतोय कारण मला बऱ्याच लोकांनी विचारणा केली की सर तुम्ही 2 दाखवणार आहात तर दुसरा एक्सरसाइज तुम्ही कधी दाखवणार आहे, तर आज मी तो दाखवत आहे. ओके, फर्स्ट एक्सरसाइज विच आय ऑलरेडी शोन यू 2 days बॅक. आय एम रिपीटिंग इट ओनली वन्स. पूर्णपणे एक्झेल केल्यानंतर लॉक लावायचंय तुम्हाला, ऍब्डॉमिनल लॉक लावायचा. पूर्णपणे आत पोट खेचून घ्यायचंय, म्हणजे तुम्ही तो डायफ्रॅम वर पुश करता. आणि ज्या टायमाला तुम्ही परत तो पुढच्या खेपेला श्वास घ्याल त्या टायमाला पोट फुगवाल, त्या टायमाला ऑटोमॅटिकली तुमचा डायफ्रॅम खाली जातो. हा पहिला एक्सरसाइज मी त्या दिवशी ऑलरेडी दाखवलेला आहे. नाउ द सेकंड विच आय एम गोइंग टू शो यू, तो जो आहे तो उच्छ्वास केल्यानंतर करायचा आहे. तो आता मी तुम्हाला दाखवतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या टायमाला मी पोट आत बाहेर करत होतो, जो भात्यासारखं जे करत होतो, त्या टायमाला मी श्वास घेत नव्हतो. तेव्हा पूर्णपणे मी एक्झेल केल्यानंतर ते करत होतो. मी तुम्हाला एकदा ते नाक दोन्ही दाबून आणि तोंड मिटून दाखवतो, म्हणजे तुमच्या करेक्ट लक्षात येईल की मी श्वास अजिबात तेव्हा घेतलेला नव्हता. थर्ड टाइम मी करून दाखवतोय, नीट ऑब्झर्व करा. आणि मी 11 वेळा ते केलेलं आहे. तुम्ही सुरुवात फक्त 2दा किंवा 3दा केलं तरी सुद्धा चालेल. हळूहळू ते वाढवा. 3 वेळा करा, 5 वेळा करा, 7 वेळा करा. हळूहळू वाढवा. 2-3 महिन्यांनी, 4 महिने जरी लागले तरी चालतील, काही हरकत नाही. पण ह्यानी तुमची गट हेल्थ चांगली राहायला मदत होते. आणि पेल्विक मसल्स तुमचे जे आहेत, ह्या एरियातले सगळे मसल्स आहेत ते सगळे मसल्स तुमचे स्ट्रॉंग व्हायला मदत होते, आणि त्याचे बरेच फायदे तुम्हाला होतील. तुम्ही हे करायला लागल्यानंतर तुम्हाला ते लगेच लक्षात येईल. थर्ड टाइम मी तुम्हाला जे आता करून दाखवतोय ते मी उच्छ्वास करून
नाकाच्या दोन्ही नाकपुड्या दोन्ही नॉस्ट्रिल्स मी प्रेस करून तुम्हाला करून दाखवते, जेणेकरून तुमच्या करेक्ट लक्षात येईल की मी अजिबात श्वास तेव्हा घेतलेला नाहीये. वन मोर टाइम आय एम शोइंग यू. आता मी श्वास घेत नाही. आणखीन एक गोष्ट मी इथे नमूद करतो, बऱ्याच लोकांनी माझ्या त्या व्हिडिओ नंतर मला बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला होता की हे करताना जाणव अपसव्य करून करायचंय का? तर तसं नाहीये. मी ज्या लोकांनी प्रश्न विचारलेत त्यांना मी पर्सनली प्रत्येकाला मी उत्तर दिलेलं आहे. पण हे जाणवं तुम्हाला अपसव्य दिसतं त्याचा मेन कारण म्हणजे मी हे सेल्फी मोडवर सगळं शूट करत असतो, त्यामुळे तुम्हाला ते जाणवं अपसव्य परिस्थितीमध्ये दिसतं, त्या स्टेजमध्ये दिसतं राधर. त्यामुळे जाणवं अपसव्य करायची जरूर नाही. माझं जाणवं सव्यच आहे. सेल्फी मोडमध्ये असल्या कारणाने ते तुम्हाला तसं दिसतं. हे मुद्दाहून मी एक्सप्लेनेशन देतोय कारण मला बऱ्याच लोकांनी ते प्रश्न विचारले होते आणि त्याच्याकरता मी एक्सप्लेनेशन. तर हा माझा दुसरा एक्सरसाइज मी तुम्हाला गट हेल्थ करता दाखवलेला आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल मला डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. माझे फोन नंबर्स मी माझ्या फेसबुकच्या प्रत्येक पोस्टवर मी सगळ्यांना दिलेले आहेत. कोणालाही हवा असेल तर डायरेक्ट तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मला फॉलो करा, फॉरवर्ड करा माझे व्हिडिओज, शेअर करा. इन्स्टावर पण मी आहे, मिशन ऑक्सिजन पेज आहे माझं. आणि ज्याच्याबद्दल मी तुम्हाला ह्या दोन्ही एक्सप्लेनेशन दोन्ही मी तुम्हाला हे आता एक्सरसाइजेस दाखवलेले आहेत विच आय हॅड प्रॉमिस टू दॅट डे फॉर गट हेल्थ. माझी पुढली जो एक्सरसाइज असणार आहे, एक्सरसाइज म्हणण्यापेक्षा सुद्धा मी अजून 1-2 दिवसांनी मी जी एक पोस्ट टाकणार आहे ती कम्प्लिटली हा एक्सरसाइज तुम्हाला तुमच्या बॉडीच्या कम्प्लीट सेल्युलर स्ट्रक्चरला कसं स्ट्रेंथन करतो याच्याबद्दल मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहे. तोपर्यंत थँक्यू. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. थँक्यू. दिलीप केळकर.